कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल असं वक्तव्य केलंय जैन साधू निलेश मुनी यांनी। कबुतरांसाठीच्या शांती सभेमध्ये जैन साधूंनी हा इशारा दिलाय। कांद्यामुळे काँग्रेसचं, कोंबडीमुळे शिवसेनेचं सरकार गेलं असं वक्तव्य सुद्धा निलेश मुनी यांनी केलंय। शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदेंनाही इशारा दिलाय। दारू सिगरेटमुळे किती मृत्यू होतात ते बघा असं निलेश मुनी म्हणाले। मुझे पता नहीं मुर्गी ने कितने कितने कौन सी को पार्टी को रुका दिया। अभी कबूतर पता नहीं जिन्होंने इसके ऊपर कबूतर खाने बंद किए, अब उनका क्या हाल होगा। कांदे के चक्कर में कांग्रेस गई थी, मुर्गी के चक्कर में शिवसेना, अभी कबूतर के चक्कर में कौन सी पार्टी जाएगी भगवान जाने। दरम्यान कबुतरांसाठीच्या या शांती सभेमध्ये जैन धर्मगुरूंनी वादग्रस्त वक्तव्य केलं। एखाद दुसरा व्यक्ती मेल्यानं काय होतं असा संतप्त सवाल कैवल्यरत्न महाराज यांनी विचारला। मी डॉक्टरांना मूर्ख मानतो असं जैन मुनी कैवल्यरत्न महाराज यांनी म्हटलंय। मंत्री लोढा शांती सभेला आले नाहीत म्हणूनही जैन मुनींचा संताप झाला। कबुतरखान्यांसंदर्भात सरकारची मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। कबुतराची हत्या म्हणजे शंकरावरच हल्ला करण्याप्रमाणे आहे असंही त्यांचं म्हणणं आहे। तर कबुतरांच्या विष्ठेमुळे मानवाचं मूत्रपिंड साफ होतं, कुटुंबातली भांडणं दूर होतात असा अजब शोध या जैन मुनींनी लावलेला आहे। एखाद दुसरा व्यक्ती मेला तर काय होतं असा संतप्त सवाल कैवल्यरत्न महाराज यांनी विचारलेला आहे। कबूतर तो सिर्फ आपने एक बहाना बनाया है, एक हथियार बनाया। कबूतर से कोई लेना देना नहीं है और वो कबूतर की टीट से जो फैलता है रोग उससे भी कुछ लेना देना नहीं है। एक आध इंसान मर गया उससे भी कुछ लेना देना नहीं है। चाहे एक नहीं हजारों लाखों यूं ही बेगुनाह मर रहे हैं, रोज के बेगुनाह मर रहे हैं, उनके लिए कोई सोच नहीं रहा है। और एक इंसान कभी कुछ किस कारण से, मानो कि कोई पेड़ का पत्ता गिर गया और पेड़ के पत्ते से किसी की मौत हो गई तो आप मानोगे पेड़ के पत्ते से मौत हुई? मानोगे? ये कितनी भरी मूर्खता भरी बात है, कितनी मूर्खता भाई। किसी की कबूतर की टीट से उसकी जान चले गई तो क्या टीट से जाएगी? मैं तो डॉक्टरों को भी मूर्ख कहता हूं अगर जो इस तरह से बयान देते हो तो। कबूतर तो सिर्फ आपने एक, कबूतर वो प्राणी है जो भगवान भगवती को अमरनाथ में कथा कही थी और वो कथा से कबूतर अमर हो गया था। अगर कबूतर के ऊपर थोड़ा भी जीव हत्या होती है तो शिव के ऊपर आप आक्रमण कर रहे हो। ऐसा मेरा उस कबूतर प्राणी के लिए ये दो शब्द मैं बोल रहा हूं। गाय और कबूतर, कबूतर और गाय, ये राष्ट्रीय पशु पक्षी का घोषित कीजिए। कबूतर के टीट का धूप करके देखो, करीबन 3 से 4 सप्ताह के अंदर सबकी खोपड़ी एकदम सही हो जाएगी, पॉजिटिव, और लड़ाई बंद हो जाएगी। और मेडिकल के बाद जिसकी ट्रीटमेंट नहीं है, वो किडनी जिसकी फेल है, ये कबूतर की टीट के द्वारा मैंने कईयों के जीवन के अंदर वो किडनी वापस ठीक करवाई जो आज मेडिकल के बाद कोई इसका उपाय नहीं है। इसको 1 महीने तक रोज एक टीट जो है पानी के 1 गिलास में भिगो करके शाम को भिगोए, सुबह शाम को पिए, 1 महीना पियो, आपकी कैसी भी फेल किडनी एकदम ठीक होती है और कईयों की ठीक की है। आणि यानंतर थेट जाऊया जैन मुनींची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे। आता गोष्ट सांगा कोण हे ताई, मी तिला काही ओळखत नहीं। हम तो सिर्फ योगी, मोदी, देवेंद्र फडणवीस और गौ माता को राज्य माता घोषित करने वाले एकनाथ शिंदे ही कर सकते हैं। तो मी एकनाथ शिंदेला सांगतो, साहेब जे बिचारे पागल झालेले आहे त्याला तुम्ही आवरा। तर काय असं नाही की ज्याचा जैन समाज तुम्हाला प्रत्येक वेळामध्ये ठाणामध्ये तुम्हाला सपोर्ट केलेला आहे। हा जैन समाजच आनंद दिघेचे समर्थामध्ये मी राहिलेला आहे। तर माझा पुरा जो ध्यान आहे हा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर आहेच, पण जो पशुप्रेमी जे गायला राज्यमाता घोषित केलेला आहे हे आमचे एकनाथ शिंदे साहेब। त्यांना याच्यावर काही त्यांचे जे नेता आहेत जे बीएमसीचं इलेक्शनसाठी आमच्या जैन धर्माला, मराठी भाषाला, गुजराती भाषाला हा विवाद करत आहे, त्यांना तुम्ही अवेरा, बस हेच माझा संदेश। चालू केली आणि आपण पाहिलं तर बोरिवलीमध्ये देखील
एक चालू केला आहे बघा. मंगलप्रभात जे लोढा आहेत एक श्री जैनाचे मंत्री नाही आहे, पुन्हा मुंबईचे मंत्री आहेत. आता त्यांचा विषय तुम्ही त्याला विचारात कुठे खोलान काही खोलणार त्यांचा विचार आहे. मी त्याच्या शब्दामध्ये काही बोलणार नाही. मी मंगलप्रभात लोढांचा आभार मानतो की त्यांना एक त्यांनी कबूतरखानाची खोलण्याचा प्रयास केला. आजच्या या धर्मसभेच्या अनुषंगाने एक मिनिट, आजच्या या धर्मसभेमध्ये काही वादग्रस्त वक्तव्य सुद्धा झालेली आहे. आम्ही शस्त्र उचलू, त्याचबरोबर डॉक्टर मूर्ख आहेत अशा प्रकारचं बोलल्या गेलं आणि त्यावरच एका पक्षाच्या आमदार म्हणतायत की हे सगळं जे होत आहे ते मूर्खासारखं होत आहेत, अशा प्रकारचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे. काय सांगाल? बघा, मी कोणत्या पार्टीचा काही प्रचारक नाही आहे. मी एक जैन मुनी आहे. आणि ज्याने या कबुतराला जे लोक ह्या कबुतराला जो वाद छेडलेला आहे त्यांच्याशी माझा विरोध आहे. कोणा पक्षाचा विरोध माझा नाही आहे. परंतु ते लोक म्हणतात, ते ताई म्हणतात की आम्ही नागाची परंपरा दूध पाळणं बंद केलं. अरे बाबा, आमचे भारतानंद सरस्वतीजी महाराज आहेत, अखिल भारतीय संत आहेत, त्यांचा पण तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायचा, शिवरूप त्यांचं बघता. आताही ग्रामीण क्षेत्रामध्ये सापाला नागपंचमीला दूध लोक पाजतात. अरे तू जर नसन पाजत दुधाला तर तुझा धर्म आहे. आम्ही आमचा धर्म आहे की पक्षाला दाला टाकला, आम्ही आमचा धर्म कधी भुलणार नाही, मरेपर्यंत भुलणार नाही. तुम्ही तुमची धर्म बोलू शकता पण आम्ही जैन समाज भुलणार नाही. आपण धर्मसभेच्या माध्यमातून एकीकडे सर्व संतांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि याच धर्मसभेमधून आपण एका संघटनेची सुद्धा स्थापना केली. संघटने बघा, हा जो जैन समाज आहे ना, शांतिप्रिय समाज आहे. सर्वात जास्त टॅक्स भरणारा जैन समाज, सर्वात जास्त हॉस्पिटल करने वाला जैन समाज, सर्वात जास्त उद्योगित करने वाला हा मारवाडी आणि गुजराती समाज. फक्त जैन समाज नाही, सर्व पक्षाचा आहे. हा जो समाज आहे हा देशाला उन्नती करणारा समाज आहे. हा देशाने जागतिक भाड आली, ज्या व्यक्ती गोशालासाठी ज्या वाटी धर्माला, अभी देखिए ना हमारे पृथ्वीराज कोठारी